पुढची महत्त्वाची बातमी आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला सवाल उपस्थित केला। 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विधानसभेनंतर 5 लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले। सरकारकडून फसवणूक किंवा ओव्हर कमिटमेंट झाली। दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी। अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे। लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी 2100 रुपये सगळ्या महिलांना देणार असं सांगितलं होतं, तेही त्यांनी करावं। वचनपूर्ती होऊ शकते आणि आता तो त्यांनी लाडक्या बहिणींसाठी तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, माझा नाही। त्यांनी जेव्हा कमिटमेंट केली तेव्हा विचार करूनच केली होती। बघा, तंत्रज्ञानामध्ये फॉर्म भरलाच कसा चुकीचा, म्हणजे इलेक्शनच्या आधी तुमची एक स्कीम होती, सगळं ग्राह्य धरलं जातं। इट्स सो, तुम्ही विचार करा ना, टेक्नॉलॉजीमध्ये किती सोपं आहे एखादा फॉर्म भरणं किंवा डिलीट करणं। असं काय झालंय या इलेक्शनमध्ये की 5 लाख महिला ऍट अ शॉट डिलीट झाल्या। मग हे आधी इलेक्शनच्या आधी यांना माहिती नव्हतं। मग आमच्या बहिणींना दिले तुम्ही आणि आता फसवणूक करताय बहिणींची। माझं म्हणणं आहे की तंत्रज्ञान, आता आधारमध्ये चुका होऊ शकतात का? इट्स टेक्नॉलॉजी ड्रिव्हन। ही मोठी अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी, जो शब्द त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी दिला होता। आणि आज राज्यामध्ये शेतकरी खरंच अडचणीत आहे। सोयाबीनची बातम्या तुम्हीच दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता परत तो माझा आरोप नाहीये। कांद्याचे भाव जेव्हा पडतात तेव्हा कापूस, कांदा, सोयाबीन, दूध या सगळ्याचा तुम्ही बघताय। शहरातल्या लोकांना वाटतं दूध स्वस्त होत नाही, ग्रामीण भागातला शेतकरी म्हणतो मला दुधात पैसे मिळत नाहीत। मग मधले पैसे एवढे जातात कुठे? ह्याचा पण काहीतरी संशोधन झालं पाहिजे ना। हा एक पहिला मुद्दा। आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू आणि 7/12 कोरा करू, हे देवेंद्रजीच म्हणले होते। त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पामध्ये ते त्यांनी करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।